इथे मस्त बनवलंय सुकट बिया टाकून, मस्त कैरी टाकलेली आहे, काल डवरीतून आणलेली आहे आजीच्या माहेरातून. आणि आता इकडे विशाल मस्त ताव मारणार आहे याच्यावरती. चला आता खाऊन घेते. तर आता इथे चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं आहे मस्तपैकी. मम्मी आता बनवणार, फोडणीला देणार आहे थोड्या वेळातच. काय बनवते तर मम्मी इथे मस्त गरमागरम वडे बनवते चुलीवरचे. इकडे दृष्टी बसली. कशी हसते दृष्टी? दात काढून बरे हसते. मस्त गरमागरम वडे झालेले आहेत. या तुम्ही पण खायला. सॉरी फ्रेंड्स, मी व्हिडिओ बनवायला विसरली. चिकनचं मॅरिनेट वगैरे केलेलं तुम्हाला दाखवलंच आहे, पण मी चिकनची व्हिडिओ बनवायला विसरली कारण का मम्मीने कधी बनवलं लगेच मला समजलं नाही. सो नेक्स्ट नक्की मी ट्राय करेन. सो आतासाठी सॉरी. त्यानंतर आम्ही जेवून चाललो आहे संध्याकाळी इव्हनिंगला वडापाव खायला. काशाचा वडापाव, आणि खरंच मी सेकंड टाईम चालले. खूप फेमस आहे, खूप भारी आहे. सो ह्या साईडला जर कोण राहत असेल कोकणामध्ये दापोलीला तर नक्की जा, तुम्ही ट्राय करा. बंड्या काकांचं दुकान आहे. खूप वर्षे, खूप जुनं आहे. लहान वडापाव खायला आलोय. सेकंड टाइम आलोय. मस्त गरमागरम वडापाव. तुम्ही ते पक्षीचा आवाज ऐकला का? मला येत नाही, बट खूप छान आणि मस्त वाटतं. आम्ही आता निघालो. नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया. तिथपर्यंत स्वतःची काळजी घ्या. आईवडिलांना खुश ठेवा, आनंदी ठेवा. तुम्हाला जे वाटतं ते करा. आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया. सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. मराठी लोकांना श्री स्वामी समर्थ.